जाऊया मॅचच्या दिशेनं. आदरणीय कृष्णा मोहिते साहेब देखील आज खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत. मी विनंती करेल अतिथी देव भव आपण सन्मान घेऊयात. दादा थांबणार आहेत. येस जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे आपण पाहिलं तर अगदी 7 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. अप्रतिम बॅटिंग सुरुवात अजितनं करून दिली आहे. या मॅचला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती बॅटिंग करणारी टीम शिवमुद्रा स्पोर्ट्स धामोडे या टीमला, आणि ती सुरुवात त्यांना भेटली आहे. षटकार आल्यानंतर आपण पाहिलं एक सिंगल घेतली, त्यानंतर आणखीन एक सिंगल इथे धावून घेतली आहे. या मॅचचं जर टॉस आपण पाहिला तर त्रिशा 11 मंदूर संघानं खऱ्या अर्थानं टॉस जिंकला या मॅचचा, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू. त्यानंतर आपण पाहिलं तर कुठेतरी आज शिवमुद्रा स्पोर्ट्स धामोडे संघानं आपल्या इनिंगची सुरुवात एक दमदार केली आहे, जी खऱ्या अर्थानं अपेक्षा होती या टीमला. अशाच पद्धतीने या आधीची मॅच मध्ये अजितचा खेळ व्हावा, मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये अजित सोबत जेव्हा टॉस का बॉसच्या इथे चर्चा झाली तेव्हा अजितनं सांगितलं की आम्ही शेवट गोड करण्याचा प्रयत्न आमच्या वतीनं करू. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून फिल्डिंग येते. चेंडू अगदी गॅदर करून फेकला, मात्र तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि धावसंख्या आहे 15 या आकड्यावरती. 15 लॉस ऑफ दी 0 विकेट, 15 धावसंख्या 0 विकेट सध्या मात्र स्कोर कार्ड वरती आहे. दुसऱ्या साईडला त्रिशा 11 मंदूर संघाचा जर विचार केला तर या देखील कॅप्टनने सांगितलंय की आमचा खेळ देखील मनासारखा झालेला आहे, थोडंसं आम्ही नाराज असू, मात्र या मॅच मध्ये आम्ही आता फिल्डिंग करू, कारण की वातावरणाचा अभ्यास देखील त्या टीमनं करून हा निर्णय घेतला. दोन्ही टीमचं जर आपण पाहिलं तर आतापर्यंत भविष्य थोडंसं मी म्हणेल की अंधारामध्ये, पण या मॅच मध्ये आपला एक परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न या दोन्ही टीम कडून केला जातोय. प्रतीक आलाय गोलंदाजीसाठी, ऋतिक आलाय सध्या गोलंदाजीसाठी. 12 खेळाडू देखील खूप इम्पॉर्टंट असतात, आणि 12 खेळाडू देखील आपण पाहिलं तर सातत्याने आमच्यासोबत कोऑर्डिनेशन करतात. तसंच ऋतिक हे नाव त्यांच्या माध्यमातून सांगितले गेले गोलंदाजीसाठी सध्या मात्र दाखल झाला. पहिला चेंडू राजू यांच्यासाठी होता. तो चेंडू खेळत असताना बॅट स्विंग केली. 1 गाव 11 मध्ये चांगलं क्रिकेट या टीम राजूचं देखील राहिलंय, त्याच्या टीमचं देखील राहिलंय. अप्रतिम टेलिकास्टिंग होमचा MTC, आमचे सर्व कॅमेरा मॅन्स, आमचा टेक्निकल स्कोरर. बॅट स्विंग झाले यावेळी देखील स्लीप होता राजूसाठी. आपण पाहिलं तर यावेळी मात्र अगदी दोन्ही चेंडू आपण पाहिलं तर खेळत असताना त्याला थोडीशी अडचण झाली आहे, कारण की हा टप्पा आपण पाहिलं तर टप्पा ज्या पद्धतीने आधीच टाकला जातो, आपट बार चेंडू ज्याला म्हणतात मराठी भाषेमध्ये, त्या चेंडूचा प्रयत्न केला जातोय ऋतिकच्या माध्यमातून. तब्बल 15 धावा स्कोर कार्ड वरती सजलेल्या आहेत. यावेळी सुरेख फटका जाग्यावरून खेळून काढलाय, निघून जातोय. बॉल बॅक ड्राइव्ह विशेप मध्ये अगदी सीमारेषेच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच अनिकेत पायमल, अर्थातच 49 धावा 14 चेंडू मध्ये ज्यानं ठोकल्या. अप्रतिम बॅटिंग अनिकेतची राहिली आहे, त्याला आपण सन्मानित करूया. मी महेंद्र वाघमारे साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही क्रिस्टल ट्रॉफी देऊन सन्मान करतोय मॅन ऑफ द मॅच प्लेअरचा. हॅलो, मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करण्यात आला अनिकेतला. आता मॅच कडे वळूयात. यावेळी देखील चेंडू आपण पाहिले तर पडल्यानंतर थोडासा हाईट घेतोय, उसळी घेतोय. हुक फटका खेळण्याचा प्रयत्न होता राजूचा, तो देखील खेळतोय. 7 चेंडू 10 वरती अजितची बॅटिंग आज दमदार राहिले. 4 चेंडू 13 वरती तो खेळतोय. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ही ओव्हर संपण्यासाठी 1 चेंडू मात्र बाकी आहे, आणि अंपायरनं 1 बाउन्सचा मात्र इशारा दिला गोलंदाजाला. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाबा ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये. या एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 24 या आकड्यावरती. आमचे दत्ता मेहेर सर, शशी मेहेर सर, त्याचबरोबर गणेश
बाविस्कर सर हे सर्व अंपायर्स कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिले, आजच्या दिवसामध्ये देखील आमचे ऑफिशियली अंपायर्स तुम्ही पाहताय. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बाहेर ठेवलाय, शरीरापासून लांब ठेवला चेंडू, शरीरापासून जास्तच बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम दी बॉडी. आणि तदनंतर मात्र ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 24 या आकड्यावरती अजूनही स्थिर आहे. सध्या तुम्ही पाहताय ओम साई एमटीसी अगदी ऑल व्हिडिओज अँड फोटोज ब्रॉडकास्टिंग ऑफलाईन आणि ऑनलाईन देखील व्हिडिओज त्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात. त्याचबरोबर HD लाईव्ह टेलिकास्टिंग जी आपण पाहिली तर मल्टी कॅमेराज, मिक्सिंग कॅमेराज, ड्रोन व्ह्यूज, त्याचबरोबर आपण पाहिली तर LED स्क्रीन देखील त्यांच्या माध्यमातून अवेलेबल होते. अप्रतिम टेलिकास्टिंग. आणि अक्षय आणि कुणालचा नंबर सहज पाठ होतो 80 80 88 81 82 आणि 90 22 22 81 82 म्हणजे 81 82 हा त्यांचा ब्रँड आहे. सर्व गाड्यांचे नंबर, फोन नंबर हा त्यांचा ब्रँड. आणि इथे अजितनं आपला ब्रँड बाहेर काढलाय, ड्राईव्ह केलाय, उचलला, फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन निघून जातोय, मॅक्सिमम षटकार वा अजित. आणि याच अजितला सध्या मात्र तुम्ही पाहता. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ओमसा एमटीसीने रिप्ले टेलिकास्ट दाखवलाय, यावेळी मात्र अजित थोडासा इनसाइड आउट हा फटका खेळून काढला. आतला चेंडू त्यानं ड्राईव्ह पद्धतीने उचलून फेकून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. राहुलच्या विरोधामध्ये दुसरा चेंडू अगदी निघून जातोय. अप्रतिम फटका, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. अप्रतिम होता हा, अप्रतिम होता हा, जस्ट लुकिंग लाईक वाव होता. आणि या फटक्यावरती अजितनं आपली पूर्णपणे ताकद दाखवली. पंच केला त्यानं, पूर्ण पंच केला होता या आधीचा चेंडू. त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही रिप्ले टेलिकास्ट वरती पाहू शकता जवळून. ज्या पद्धतीने देहयष्टी आहे त्याची, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आपल्या ताकदीचा उपयोग तो बॅटिंग करत असताना करतोय. दॅट बॉल आत्ताचा जो आपण पाहिला तर पुन्हा गोलंदाज राहुल सज्ज होईल आणि कदाचित हॅट्रिक षटकाराच्या उंबरठ्यावरती उभा आहे. यावेळी देखील सरळ बॅटिंग खेळून काढला, खेळाडू आहे वेगाने येतोय, वन बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल मात्र निघून जातोय 4 धाबेसाठी. आता आपण पाहिलं तर अर्थात शिवमुद्रा स्पोर्ट्स धामोडे संघ थोडासा आज आता आनंदामध्ये दिसतोय, कारण की आधी आपण पाहिलं तर थोडीशी निराशा होती या टीमच्या चेहऱ्यावरती. मात्र अजितनं खऱ्या अर्थानं दिवाळी आणली संघाच्या पॅव्हेलियन मध्ये, कारण की अजितच्या बॅट मधून धाबा येणं गरजेचं आहे. आणि या पहिल्या बॅच पासून होत्या. मात्र अजितनं ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही आमचा शेवट अगदी गोड करू, आणि त्यासाठी मात्र त्याची मेहनत आता दिसून येते. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन अगदी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एक धावी ते कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर अगदी 41 41 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते. तब्बल राहुलच्या गोलंदाजीचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू त्याचे मात्र बाकी आहेत. राजूसाठी हा चेंडू आपण पाहिलं तर पंच अगदी तोडक्यासाठी स्वतःला सावरलं त्यांनी. त्यांची खऱ्या अर्थानं तारेबाची कसरत होती आता, कारण की चेंडू अगदी त्यांच्या शरीराला येऊन लागतोय की काय तेवढ्यात मात्र त्यांनी चपळता दाखवली. अगदी क्विक अँड ऍक्शन मध्ये ते बाजूला सरले, एक पाय त्यांचा होता हवेमध्ये आणि तारेबाची कसरत ते सातत्याने करत असतात. वा, अप्रतिम चपळता. यावेळी देखील आपण पाहिलं तर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे आणि संघाची धाव संख्या आता मात्र 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 43 धाव संख्या. यावेळी देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धावा ऍड होत आहेत राहुलच्या माध्यमातून. आणि राहुलची ओव्हर मी म्हणेल की अर्थातच थोडीशी महागडी गेली आहे राहुलची ओव्हर, कारण की आतापर्यंत 5 चेंडू मध्ये त्याने तब्बल 20 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. अजितची बॅटिंग आपण पाहिली तर आज चेंडू 30 धावा या धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय आणि संघ 44 वरती जाऊन पोहोचला. यावेळी देखील कदाचित एक्स्ट्रा धावांचा आणखीन पाऊस पडेल आता, आणि एक नाही तर 2 धावा यावेळी मात्र धावून घेतल्या जात आहेत. आणि त्यामध्ये आहे प्लस GST म्हणजे वाईट प्लस 2
तब्बल 3 धावा आता एक्स्ट्रा भेटतायत या मॅच मध्ये. राहुल सध्या आपण पाहिलं तर धावा खऱ्या अर्थानं एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बिना मेहनतीच्या देतोय, जणू की एखादी ऑफर त्याच्या टीमनं चालू केली आहे. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ स्ट्रोक, अप्रतिम आहे. लपेट लिया बाई, हा होता लपेटा फटका. जेवढा लपेटा फेमस आहे पनवेलचा, तेवढाच आता मात्र अजितचा लपेटा फटका हा फेमस झाला. काय लपेट आहे त्याने, पहा उचलला आणि पूर्णपणे गरकन फिरवला चेंडू. बॅट स्विंग त्याची प्रॉपर होती, एलिव्हेशन भेटला चेंडूला चांगल्या पद्धतीने, फटक्याला चांगल्या पद्धतीने आणि निघून गेला. गेंद हस्ती हस्ती बस्ती मध्ये गेला आणि अजित आपल्या मस्ती मध्ये खेळतोय. वॉर्ड स्ट्रोक 53 धावा 53. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 53 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. 36 धाव संख्या स्कोर कार्डवरती. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र जरूर ऍड होते. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 54 या आकड्यावरती. 22च्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव मिस्टर चंदू आपण पाहतोय. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटच्या अगदी मधोमध बोला था फुल टॉस, नहीं डालने का, नहीं डालने का, नहीं डालने का, तरी हा फुल टॉस होता आणि अखेरीस निघून जातोय अजित साठीची मेजवानी. 42 धावसंख्येवरती अजित खेळतोय. आपल्या संघाची धावसंख्या 60 वरती त्यानं जाऊन पोहोचवली आहे. अजित मारलाय, बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू, कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन. एक झुंजार खेळी ही ते शांत झाली आहे, एक तुफान खेळी शांत झाली आहे. अजितच्या बॅट मधून आलेत 10 चेंडू मध्ये 42 धावेची तुफान खेळी अजितनं करून मात्र तो येतोय मैदानाच्या बाहेर. तब्बल 5 षटकार आणि 2 चौकार या इनिंग मध्ये त्याचे राहिलेत, या मॅरेथॉन इनिंग मध्ये त्याचे राहिलेत. वा, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स आपल्या संघासाठी त्यांना मात्र दिलाय. 42 धावसंख्येचा संपूर्ण संघ त्याचा मात्र वेलकम करते पॅव्हेलियन मध्ये, स्वागत करते त्याचं पॅव्हेलियन मध्ये की या खेळाडूनं एक स्वीट आणि घातक खेळी मात्र प्रत्येक प्रेक्षकाला दाखवली. 11 चेंडू 42 त्यानं खेळ केला. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश आणि त्यानं देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे करत असताना 1 धाव पुन्हा कंप्लीट होते. 41 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती सजली आहे. तब्बल चेंडूचा खेळ बाकी आहे 2 आणि टॉस साठी कॉल देऊयात. श्री 11 कुसाईवाडी आणि स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा दोन्ही कॅप्टन्स विनंती करेल टॉस साठी या. आमची त्रिशा 11 मंदूर या संघाचे संघ मालक सतीशजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. साहेबांचे देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम साहेब. आमच्या आमच्या आदरणीय निरंजनजी जाधव साहेब मोरेबाडीचे ते देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर तब्बल 63 धावा 4 षटकांच्या अखेरीस आणि तदनंतर आपण पाहिलं तर 64 धावेचं आव्हान दिलंय. हॅलो, चला श्री 11 कुसाईवाडी आणि स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आराळा, कुसाईवाडी आराळा या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येतील. आणि आदरणीय निरंजन जाधव साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला, टॉस का बॉस या मंचावर दोन्ही टीमची कॅप्टन, एकीकडे टीम कुसाईवाडी तर दुसरीकडे आराळा हे टीम पाहायला मिळतील. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत आणि
चला कुसाईवाडी टीमचा कॅप्टन आणि आराळा टीमचा कॅप्टन मयूर पन्हाळकर या. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वराज बत्तीसशाळा क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वराज बत्तीसशाळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 आणि या प्रीमियर लीगचा आज अखेरचा दिवस. कुसाईवाडी टीमचा कॅप्टन आणि आराळा टीमचा कॅप्टन या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बाळकृष्ण पाटील आमच्या सोबत जॉईंट होतील कुसाईवाडी टीम कडून. आणि आराळा टीमचा कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आराळा टीमचा कॅप्टन टॉस साठी या. स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आराळा टीमचा कॅप्टन प्लीज टॉस साठी या. आणि कुसाईवाडीचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट झालाय. बघा तुम्हाला लॉट्स ऑलरेडी तुम्हाला 2-3 आठवडे आधी दिले गेले आहेत, तर त्यामुळे तुमचा सामना कधी असेल आणि तो सामना कधी होणार आहे त्याची माहिती तुमच्यापर्यंत आहेच. तर आराळा टीमचा कॅप्टन या प्लीज. येस, आराळा टीमचा कॅप्टन आलाय आमच्या सोबत जॉईंट होतील. आणि कुसाईवाडी टीमचा कॅप्टन देखील आहेत. आणि मान्यवरांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि कॉल करतील. कुसाईवाडी टीमचा कॅप्टन टॉस कॉल करतील. हेड इज कॉल. थँक्यू. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. कसा प्रवास राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये? कारण की कालच्या दिवसामध्ये 2 चेसिंग मध्ये आपण चांगला खेळ केला, खास करून मयूर पन्हाळकर असेल, तुमची गोलंदाजी चांगली झाली. एंटायर टीमचं बॉलिंग बॅटिंग डिपार्टमेंट अव्वल दर्जाचं झालं. आज कशा पद्धतीने गेम प्लॅन आहे? आज नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात करावी लागेल. कशा पद्धतीने माइंडसेट असेल तुमचा? नक्कीच काल ज्या पद्धतीने आमच्या संपूर्ण टीमचा जो प्रवास होता अतिशय उत्कृष्ट, प्रत्येकाने 100% देऊन आमच्या तिन्ही मॅचेस आम्ही जिंकलेलो आहे. आजचे नवीन दिवस, नवी सुरुवात, त्यात काल जसं खेळलो तोच परत रिपीट करण्याचा आमचा मानस आहे. डेफिनेटली आराळा टीमचे कॅप्टन, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आता बॅटिंग करायची आहे, तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60-65 पर्यंत जायला. आराळा टीमचा देखील भरपूर खडतर प्रवास झालाय. काय म्हणाल, कुठे काय चुकलं? आणि कालचा दिवस फार वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळले. आज कशा पद्धतीने टीम रेडी आहे आणि कशा पद्धतीने माइंडसेट असेल? प्रयत्न करू. यस, विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचा देखील मनपूर्वक आभार आहे. आणि न्यूज फ्रॉम द सेंटर, नुकताच टॉस झाला आणि टॉस टीम कुसाईवाडी टीम कॅप्टन बाळकृष्ण पाटील यांनी जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघूया, कुसाईवाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला झालाय कालच्या दिवसभरात, पण आज नवीन सुरुवात आणि नवीन आशा पल्लवित करण्यासाठी या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा खेळ करण्यासाठी हा संघ देखील सज्ज झालाय. चला, अप्रतिम स्पर्धा आहे. रबर बॉलचा क्रिकेटचा घमासान सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया किरण मस्कर सरांना. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि मॅच कडे जाण्याआधी मी मनापासून अधिक स्वागत करेल. व्यासपीठावरती मी विनंती करेल, आमचे सन्माननीय हिंदूरावजी चिंचोलकर साहेब, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती कृपया. आज खऱ्या अर्थानं अजितचे वडील आज खऱ्या अर्थानं पिताश्री उपस्थित आहेत. आदरणीय हिंदूरावजी चिंचोलकर साहेब, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत. म्हणजे मुंबईचं खऱ्या अर्थानं पोलीस PSI पद त्यांच्या माध्यमातून भूषवलं गेलं. आणि मी विनंती करेल आदरणीय हिंदूरावजी चिंचोलकर साहेब, आपण व्यासपीठावरती या अजितचा खेळ बघण्यासाठी आज त्याचे पिताश्री उपस्थित आहेत, त्यांचं खऱ्या अर्थानं मनापासून अधिक स्वागत करूयात. या आपलं मनापासून अधिक स्वागत आहे दादा. खऱ्या अर्थानं आमचं लहानपण, बालपण ज्यांच्या समोर आमचं गेलंय, लहानाचे मोठे झालो आम्ही त्यांच्या समोर. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. मुंबई पोलीस खऱ्या अर्थानं PSI पद त्यांच्या माध्यमातून भूषवलं गेलं. आदरणीय हिंदूरावजी चिंचोलकर साहेब म्हणजे अजितचे पिताश्री आहेत आणि अजितचा खेळ आज खऱ्या अर्थानं त्यांनी जवळून पाहिलाय, त्यांचं आपण स्वागत करूयात. आणि थोड्याच वेळामध्ये आपण इतर सन्मानाकडे, मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण थोड्याच वेळामध्ये वळणार आहोत. तोपर्यंत मॅच कडे आपण जातोय.
बॅटर माघारी गेलाय तुमच्या माहितीसाठी अजय सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करत होताना राजूने विकेट मिळवले. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहताय क्लीन बोल्ड झाला बॅटर. राजूच्या खात्यामध्ये विकेट प्राप्त झाले. तब्बल 6 धावा स्कोर करवती आहेत. 1 विकेट माघारी गेले. 4 चेंडूचा खेळ झाला. 64 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आहे. प्रथम बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं शिवमुद्रा स्पोर्ट्स धामोडे संघानं हे टार्गेट दिले 64 धावांचं. अर्थातच त्रिशा 11 मंदूर या संघाला हे टार्गेट दिलंय. सध्या बॅटिंग साठी नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. बॅट्समन बॅटिंग करणारी टीम एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवा. बॅटिंग करणारी टीम प्रकाश अप्रतिम चेंडू बा अप्रतिम ही राजूची खासियत आहे. राजूचा विषय खूप हार्ड आहे. राजूकडे दोन्ही साइडचे टर्न आहेत आणि हाच तो राजू आहे ज्याने खऱ्या अर्थानं स्वराज 32 शिराळ या टीमचं या तालुक्याचं नेतृत्व करत असताना एक चांगला परफॉर्मन्स त्यानं मान्सून ब्लास्ट मध्ये देखील दाखवला. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर डॉट जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अखेरीस थांबवलाय आणि फिरकीचा जादूगर स्वराज्य 32 शिराळचा जादूगर राजू याची गोलंदाजी ते समाप्त होतोय. तब्बल एका षटकामध्ये धावा खर्च केले 6. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी, एक कंजूस गोलंदाजी आणि विकेट प्राप्त केली 1. आता समीकरण जर आपण पाहिलं तोमचा एमटीसी दाखवते 18 चेंडू मध्ये 58 धावेची गरज आहे अजूनही विजयासाठी. 18 चेंडू 58. अजित आलाय सध्या गोलंदाजीसाठी. बॉक्स क्रिकेट देखील तेवढ्याच चांगल्या रीतीनं तो खेळतो आणि सध्या आपण पाहिलं गोलंदाजीसाठी दाखल झाला. हो यावेळी मात्र शॉट पूल केलाय. त्याच्या विरोधामध्ये पहिला चेंडू स्वागत केलाय. गुड आफ्टरनून बोललाय. या पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे स्वागत. आइए जनाब. अक्षयच्या बॅट मधून हा फटका होता. अक्षयने जाग्यावरून स्टँड अँड डिलिव्हर गोफन फिरवली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव ऍड झाली आता टीमच्या टोटल मध्ये. संघाची धाव संख्या 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केली आता अजितला अंपायरनं. पाहता जो बाउन्सर होता तो आता तो टाकू शकत नाहीये. 1 बाउन्स दंडित झालाय तो. आता ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न गली रिजन मध्ये चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होतोय. स्लिपचा खेळाडू तिथे पोहोचेल. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फसला जाऊ शकतो मात्र 2 धावा अगदी चपळाईने कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट. रिप्ले टेलिकास्ट पाहताय. चेंडू शोधल्यानंतर जो फेकी झाली आहे ती डायरेक्ट फेकी झाली नव्हती. तोपर्यंत बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला होता. 15 धाव संख्या आता स्कोर करवती आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी राहिला बॅटरचा. चांगली गोलंदाजी अजितचा. खऱ्या अर्थानं मी म्हणेल हा रखरखता आगीचा निखाऱ्यासारखा गोळा होता जो एखाद्या तोपखान्यातून बाहेर निघावा. कारण की या मध्येचा आलेला फास्ट बॉल आणि हा फास्ट 1 होता अजितचा. स्पेशल 1 होता. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी शरीराला वेदणारा चेंडू जिथे स्वतःचं शरीर अगदी सांभाळून आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला बॅटर अक्षयचा. 1 धाव कंप्लीट केल्यानंतर टीमची टोटल 16 धाव संख्या 16. अगदी फ्री हिटचा चेंडू आहे कारण की याआधी देखील 1 बाउन्स दिला होता. तदनंतर फ्री हिटच्या चेंडूवरती ड्राइव्ह केला. सुरेख फटका डिपेक्स्टा कव्हर रिजन निघून जातोय 6 धावेसाठी. फ्लाइटेड अप्रतिम अगदी फ्लाइट हा ड्राइव्ह होता. काय फटका बघण्यासारखा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहतोय आपण. ज्या पद्धतीने फ्री हिटचा चेंडू पुढे आला आणि तदनंतर फटका. जेवढा मरीन ड्राइव्ह बघण्यासारखा आहे तेवढाच हा कव्हर ड्राइव्ह देखील बघण्यासारखाच होता. यावेळी देखील आपण पाहिलं तर गती परिवर्तन. स्लोअर 1 फुल टॉस होता. ये नहीं डालने का तरी टाकला ज्यूसी फुल टॉस. प्रकाश साठी मेजवानी आमंत्रण आणि ते त्यानं स्वीकारलंय. टीमची टोटल 2 षटकारांच्या अखेरीस जाते. 29 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. आफ्टर देन समीकरण आहे 12 चेंडू 35 धावेची गरज आहे. 12 चेंडू 35.
अशी मॅच सध्या येऊन पोहोचली आहे. थोडासा महागडा ठरला अजित. ज्या धावा त्यानं बॅट मधून केल्या त्या गोलंदाजी करत असताना अर्ध्या धावा त्यांना दिल्या आणि सध्या अंकुश यांची मात्र गोलंदाजीची वेळ आहे. कारण की बॉलिंग अटॅक आतापर्यंत आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॉलिंग अटॅक चांगला राहिला. अंकुश यांची जबाबदारीची ओव्हर आहे कारण की 12 चेंडू 35चं समीकरण कशा पद्धतीने पूर्ण केलं जात आहे आणि या वाटेमध्ये काटे कसे टाकले जात आहेत हे बघायचं आहे. यावेळी चांगला चेंडू वेगवान टाकलाय. बॅट स्विंग केली आहे. अक्षय साठी होता चेंडू. डॉट आला. पहिला चेंडू निर्धाव आला. कुठली धाव आली नाहीये. बिंदी गेंद मॅच बनवू शकते या ओव्हर मध्ये. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डिपेक्स टाकावर रिझन खेळाडू वेगानं आलाय. वॉट अ कॅच लपेटली. अगदी हा चेंडू आपण पाहिलं तर हातात बसलाय. स्वतः प्रकाश दादा आश्चर्यचकित झाला की बाई कॅच पकडली आहे तरी कशी. कारण की रिप्ले जर तुम्ही पाहिलात तर ही कॅच हा चेंडू अगदी हातात येऊन बसलाय. एखाद्याचं नशीब असावं तर असं जिथे बॅट फिरवेल तिथे टप्पा येतो आणि जिथे क्षेत्ररक्षण करेल तिथे कॅच हातात येऊन बसते. हा चेंडू पहा. आता इथे देखील अडचण आली आहे जिथे कॅमेरा बॅन साठी जिथे आपण पाहिलं तर पोल त्याचा आडवा आला. अडचणी प्रत्येकाच्या समोर आहेत. अक्षयला माघारी पाठवल्या. अंकुश यांनी गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी त्यांची राहिल्या. यावेळी देखील वेगानं जरूर टाकलाय. जिथे आपण पाहिले तर डोक्यावरती हात जरूर लावला अंकुश यांनी कारण की त्यांना माहिती आहे मी ते फ्री वाल्या धावा दिलेत, एक्स्ट्रा धावा दिलेत आणि अगदी 22च्या स्वरूपामध्ये या चौकारानं टीमच्या टोटलला थोडीशी आपण पाहिली तर चकाकी दिली जाते. एक्स्ट्रा धाव ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. 33 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. आता 9 चेंडू तब्बल 31 धावेची गरज आहे. या देखील बॅकफुटला जाऊन टॅप फटका घेण्याचा प्रयत्न. खेळाडू येतोय लॉंगॉनचा. अजित या चेंडू गॅदर करतोय. फेकी त्याची होईल. डायरेक्ट थ्रो त्यानं केलाय. पा गेटच्या जवळ आम्हाला बँक ऑफ बरोडाचं एटीएम कार्ड सापडलेलं आहे गेटच्या जवळ. कृपया ज्याचं कोणाचं असेल पिन सांगून जाऊ माफ करा घेऊन जाऊ शकता. बँक ऑफ बरोडाचं एटीएम कार्ड आहे आमच्या जवळ सापडलेलं आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर डॉट चेंडू अगदी निर्धाव जातोय. सुशीला नायर असं नाव आहे त्याच्यावरती. ओ सुरेख चेंडू यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर काढल्या आणि तदनंतर बॅटरला मात्र उत्तर दिल्या. याला बोलतात टिट फॉर टॅट. जशाच होते तसे उत्तर. कधी तू कधी मी, कधी तू शेर कधी मी सव्वा शेर. आणि अशाच पद्धतीने मॅच रंगली होती. या आधीच्या चेंडूवरती मोठा फटका आणि तदनंतर बॅटर साठी आलेला एक यॉर्कर जिथे ते फसले गेले प्रकाश दादा. आणि समीकरण आता आहे येणारे 6 चेंडू आणि 30 धावेची गरज. चौतीस धाव संख्या. हा रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय सगळ्या अँगलनं. साइड अँगल तुम्ही पाहताय. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडासा पुढे आला. फलंदाजाच्या डोक्यामध्ये मनामध्ये काय चाललंय जाणून घेण्याचं यंत्र तंत्र जणू अंकुशनं विकसित केलं आणि त्यानंतर आपल्या भात्यातील एखादा यॉर्कर चेंडू त्यांनी बाहेर काढला. एखादा 1 रुपयाचं नाणं ठेवावं त्यावरती टप्पा टाकावा असा यार्ड टू यार्ड मीटर टू मीटर मोजून मापून तोलून चेंडू टाकला की काय. आणि त्याच चेंडूने मात्र फलंदाजाला पॅव्हलिनची दिशा दाखवली. आता शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावेची गरज असताना योगेशवरती विश्वास ठेवला गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू गती परिवर्तन. चेंडूच्या मागची संपूर्ण गती काढून घेतली होती. वेग काढून घेतला होता. चेंडू फक्त टाकण्यात आला होता आणि याच चेंडूवरती एक ताकदवर फलंदाजांना आपली ताकद लावण्याचा प्रयत्न करत असताना बॅट लवकर स्विंग केली आहे आणि चेंडू निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. यावेळी देखील बॅटीच्या अगदी रडामध्ये क्रॉस बॅटेड केलेला फटका. खेळाडू आपण पाहिलं तर मिड विकेटचा अगदी आरामामध्ये येतोय. कदाचित हळू चालणारी पावलं अशी सांगतात की मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमने सोडले की काय. पण मॅच अगदी सोडून चालला नाहीये कारण की जेव्हा तुम्ही मनामध्ये हारत नाही तेव्हा रनामध्ये कधीच हारत नाहीत. सुरेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न.
सुरेश बोलत असेल बॅटिंग साठी परफॉर्मन्स त्याला आज दाखवावा लागेल. आफ्टर दॅट बॅटिंग देखील त्याच्या खात्यामध्ये आज आले खूप दिवसानंतर. तर सुरेश बोलत असेल बॅटिंग मला भेटले हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खेळून दाखवावंच लागेल. एखादा खेळाडू महिना 2 महिना थांबतो आणि तदनंतर त्याच्या हातामध्ये बॅट येते तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो आणि सुरेशचा आनंद हाच आहे. कारण की आमचं क्रिकेट याच खेळाडूंसोबत लहानाचं मोठं म्हणजे आम्हाला बॅट धरायला माहिती नव्हती तेव्हापासून क्रिकेट खेळत होते. MGM ग्राउंड तेव्हा ठरलेलं ग्राउंड होतं. 4 वाजता येऊन जो पहिली स्टंप लावेल त्याचं ते मैदान होतं. असे ते दिवस होते. खूप चांगल्या आठवणी त्या क्रिकेटच्या होत्या तेव्हाच्या. आणि श्री 11 मधून हे फलंदाज तेव्हा खेळत होते. फटका चांगला आहे. अखेरीस मात्र क्रॉस बॅटेड जाता जाता आनंद मात्र मिळवला या षटकारानं आणि विजय राहिला संघ अर्थातच शिवमुद्रा स्पोर्ट्स दामवडे संघ या मॅच मध्ये राहिला विजेता. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि तदनंतर आपण अतिथींचा सन्मान करूयात. मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय अर्थातच मुंबई पोलीस माजी PSI पद ज्यांनी भूषवलं सन्माननीय आदरणीय हिंदूरावजी चिंचोलकर साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. अध्यक्ष विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे.